चला महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूया। मुंबईतील ईडी कार्यालयामध्ये काल आग लागली। ईडी कार्यालय असलेल्या मुंबईतल्या बेलार्ड इस्टेट इथल्या कैसरे हिंद बिल्डिंगच्या 4थ्या मजल्याला आग लागलेली होती आणि फायर ब्रिगेडनं शर्थीचे प्रयत्न करून या आगीवर नियंत्रण मिळवलं। या आगीत ईडीच्या कार्यालयातील अनेक कागदपत्र जळाल्याची माहिती मिळते आणि ही आग लागणं गंभीर असून या आगीवरून विरोधकांनी अनेक सवालही उपस्थित केले। तर कागदपत्र सुरक्षित असल्याचं स्पष्टीकरण ईडीने दिले। तपासाशी संबंधित पुरावे आणि त्यावर अवलंबून असलेली सगळी कागदपत्र नेहमीच डिजिटल रेकॉर्डच्या स्वरूपात तसंच अंतर्गत केंद्रीकृत रेकॉर्ड कीपिंग सिस्टममध्ये संग्रहित केली जातात असं ईडीने स्पष्ट केलं। आणि ईडीने आपले कार्यालय स्वतःचेच कार्यालय जाळून घेतले। गत 10 वर्षांमध्ये विरोधकांना जेरीस आणण्याकरता, विरोधकांचा आवाज दाबण्याकरता, विरोधकांना जेलमध्ये टाकण्याकरता, विरोधकांना पक्षांतर करण्याकरता बाध्य करण्यासाठी ईडी या कार्यालयाचा वापर झाला आणि आता कुठलेच पुरावे नाहीत हा कंगावा करण्याकरता आग लावून आता हे मोकळे झालेले आहेत। सरकारी बिल्डिंग मध्ये मग ऑडिट झालं नाही का, फायर ऑडिट झालं नाही का त्या बिल्डिंग, एवढी महत्वाची ईडीची बिल्डिंग, तिथला फायरची पोझिशन काय, तिथे आगीचा बंब उशिरा गेलाच कसा, मग एक या फाईल जळाल्या तरी त्याचा बॅकअप असला पाहिजे ना, आणि नसला त्याची बी शॉकिंग। म्हणजे एक तर आग कशी लागली, विझवली का नाही गेली वेळेत, या बिल्डिंगचा सेफ्टी ऑडिटची अकाउंटेबिलिटी कोण घेणार, बीएमसीला याची उत्तरं द्यावी लागतील। ईडीच्या कार्यालयाला आग लागल्यानंतर मी ईडीच्या अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे। ईडीतला प्रत्येक पेपर, कागद हा त्या ठिकाणी सेफ आहे, त्याचं मिरर इमेजिंग देखील आहे, त्याचं स्टोरेज देखील आहे। त्यामुळे या आगीने कुठल्याही केसला, कुठल्याही कागदाला केसाचाही धक्का लागलेला नाही। ईडीच्या कार्यालयात काल आग लागली अशी बातमी आपण ऐकली आणि आधी मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर एक मोठं विधान केलं की त्यात कुठलेही डॉक्युमेंट्स जळून गेले नाहीयेत। आता 1 तासापूर्वी आता ईडीकडनं ऑफिशियल स्टेटमेंट आलंय, त्याच्यात त्यांनी क्लिअरली म्हटलंय की बरीचशी डॉक्युमेंट्स जळून खाक झाली आहेत, पण त्याच्यात त्यांच्याकडे त्याच्या कॉपीज अनेक कोर्टांमध्ये देखील आहेत आणि डिजिटली देखील उपलब्ध आहेत। तर माझं पहिलं आव्हान आहे मुख्यमंत्र्यांना की याच्यापुढे त्यांनी विधान करताना अतिशय विचारपूर्वक करावं। आणि आता बघूयात मुंबईतील एल्फिस्टन पुलासंदर्भात एक महत्त्वाची बैठक जी ती पार पडली। रहिवाशांच्या मागण्याबाबत MMRDA आणि म्हाडासोबत ही बैठक आयोजित करण्यात आलेली होती। रहिवाशांचं पुनर्वसन त्याच ठिकाणी केलं जाईल असं मंत्री आशिष शेलार यांनी स्पष्ट केलं। त्याच जागे एक महत्त्वाची बातमी अशी यानंतर बघा, लक्षात घ्या की जलजीवन मिशन योजना कुणी बनवली माहिती नाही, योजना राबवताना नियमांचं पालन केलं जात नाही असं या ठिकाणी खुद्द राज्याचे मंत्री नरहरी झिरवळ यांनी म्हटलेलं आहे। मंत्री नरहरी झिरवळांनी सरकारला घरचा आहेर देऊ केलाय। केंद्राची जलजीवन योजना फेल असल्याचा नरहरी झिरवळ यांनी दावा केलेला आहे। जलजीवन मिशन योजना कुणी बनवली माहिती नाही, पण योजना बनवताना नियमाचं पालन केलं जात नसल्याची प्रतिक्रिया झिरवळ यांनी दिली। नाशिक जिल्ह्यातील दुष्काळाच्या मुद्द्यांवर झिरवळ यांनी जलजीवन मिशन योजनेवरती टीका केली। खुद्द सरकारमधल्याच एका मंत्र्यांनी केंद्र सरकारवरती टीका केल्याचं आपण बघतोय। त्यांनी थेट म्हटलं की जलजीवन मिशन योजना कुणी बनवली माहिती नाही, पण ही योजना पूर्णतः फेल आहे, म्हणजे अपयशी ठरलेली आहे। यातले नियम जर व्यवस्थितशीर राबवले गेले किंवा पाळले गेले तर ही योजना व्यवस्थित राबवता येऊ शकते, पण तसं झालेलं नाही असं देखील त्यांनी म्हटलंय। परंतु आत्ताच्या मितीला जलजीवन हे तसं फेल योजना आहे हे मी सुद्धा मान्य करतो का त्याचं ज्या गाईडलाईन आहेत त्याच त्यावेळेला केंद्रानं ज्या बनवल्या, त्या कशा बनवल्या, कोणी बनवल्या त्याचं काय आपल्याला सांगता येणार नाही। पण आज केंद्रसुद्धा मान्य करतं का बाबा त्या योजना चुकीच्या पद्धतीनं झाल्यात, म्हणून पुन्हा त्याचं रिवाईज करण्याचं, पण रिवाईज करणं म्हणजे 1-2 वर्ष जातील, काय होईल सांगता येत नाही। म्हणून आजचा प्रश्न मिटवण्याच्या दृष्टीनं जेवढा होईल तेवढा प्रयत्न मी स्वतः सांगितलं का ट्रान्सफॉर्मर बसला नसेल तर दुसरा कुठला असेल त्याच्यावरून तुम्ही टॅप करा आणि त्या लोकांना पाणी द्या।